लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणाले होते की माझं एक पार्सल मी कलेक्ट केलेलं आहे ॲमेझॉनचं. ते काय आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवेन. चला तर मग बघूया ह्याच्यामध्ये काय आहे. तर हा आहे माझा ब्रँड न्यू मिश्रणाचा डब्बा. म्हणजे डेलीचे मसाले वगैरे आपण ज्याच्यामध्ये ठेवतो तो मसाला डब्बा बेसिकली. तर याआधी मी असा छान ॲस्थेटिकचा लाकडाचा डबा यूज करत होते. पण तो आता मी डिस्कार्ड करत आहे, कारण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते एक्सप्लेन करून. तर हा एकदम सुंदर असा मीनाकारी वर्कचा मिश्रणाचा डब्बा आहे. याच्यामध्ये छान छोट्या छोट्या 7 वाट्या आहेत आणि एक छोटासा चमचा आहे स्टीलचा. त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये होतं गोल्डन चमचा, पण हा स्टीलचा आला आहे. ठीक आहे, बट हे पण चांगलंच दिसत आहे. आणि यांच्या वाट्यांची क्वालिटी खूप छान आहे. अजिबात तो असा प्रेस होत नाही आहे आणि दाबला जात नाही, पत्रा पातळ नाही आहे अजिबात. खूपच चांगली क्वालिटी आहे. तर सगळ्यात आधी मसाले भरायच्या आधी आपण त्याला धुवून घेऊया. तर हा लाकडाचा डब्बा मी यूज करत होते, पण तुम्ही बघू शकता ह्याच्या फटींमध्ये आहे ना मसाला अडकतो आहे. आणि मग तो जुना झाल्यावर ना मला ते हायजिनिक वाटत नाही आहे समहाऊ. ह्याच्या फटी पण आहेत ज्या ग्लूने चिकटवलेल्या आहेत, त्याचे वेगवेगळे स्पेअर पार्ट्स आहेत. त्यामुळे मला आता तो कम्फर्टेबल नाही वाटत आहे. तर नवीन मसाल्याचा डब्बा माझा धुवून झालेला आहे, थोडासा ड्राय केलेला आहे. त्याला व्यवस्थित एकदा पुसून घेऊया, कारण मॉइश्चर राहिलं तर मसाले खराब होतील. कोणतीही नवीन वस्तू आणताना धुवून स्वच्छ पुसून मगच वापरायची. आणि आता माझा नवीन मसाल्याचा डब्बा मी रिफिल करत आहे. मला खूप मजा येते असं रिस्टॉकिंग आणि रिफिल करायला. तर यासाठी मी ईस्टर्नचे मसाले वापरत आहे. धने जिरे पावडर सगळ्यात आधी आपण भरून घेऊया. ही धने पावडर आहे. माझ्या जनरली सगळ्या पदार्थांमध्ये मी हेच मसाले वापरते. उरलेला जो मसाला आहे, माझ्याकडे असे छोटे छोटे एअरटाईट कंटेनर आहेत. ते सुद्धा मी ॲमेझॉनवरनंच घेतलेले आहेत. खूपच अफोर्डेबल आणि छान क्वालिटीचे आहेत. याच्यामध्ये मी एक्स्ट्रा उरलेला मसाला ठेवून देते. धने पावडर झाली. आता जिरे पावडर मी काढून घेतलेली आहे लागेल तेवढी. त्यानंतर मी इथे बँगलोरला राहते, तर इथे एक लोकल लाल तिखट मिळतं. जनरली मी तेच सगळ्या भाज्यांमध्ये वापरते. छान आहे त्याची चव, स्पायसी वगैरे अशी. तर तेही मी रिफिल करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपलं नेहमीचं मोहरी आणि जिरं. ह्याच्यामध्ये बेसिकली इमिजिएटली आपल्याला क्विक जे फोडणीचं साहित्य लागतं ते मी भरत आहे. बाकीचे मसाले फ्रीजमध्ये असतातच आपले किंवा वेगवेगळ्या डब्यांमध्ये. हे भरून झालेलं आहे. एका मसाल्यामध्ये मी हळद टाकत आहे. मिश्रणाचा डब्बा बेसिकली आपण वापरतोच यासाठी की फोडणी करताना हाताशी आपल्याला सगळं साहित्य असलं पाहिजे. सगळी झाकणं वेगवेगळी उघडायला वेळ नसतो. आणि एका डब्बीमध्ये मी भरत आहे काश्मीरी तिखा लाल. काश्मीरी लाल मिरचीची ही जी पावडर असते ना, ही अजिबात तिखट नसते. रंगासाठी आपण वापरू शकतो. आता मी तुम्हाला दाखवते हे जनरली आपण फ्रीजमध्ये हे जे बॉक्स ठेवतो ना मसाल्याचे पॅकेट्स, ते कसे ठेवावे. हा एक व्हायरल व्हिडिओ होता इंटरनेटवर. मी ट्राय करून बघत आहे. तुमच्यासमोरच फर्स्ट टाईम ट्राय करते आहे. बघूया कसं होतं आहे. तर ह्याचे जे 2 हे चौकोनी कोपरे असतात ना, ते मी काढून घेतलेले आहेत. त्यानंतर थोडासा वरवर असा पॅक करून हा ॲल्युमिनियमचा पाऊच जो आहे तो मी आतमध्ये टाकलेला आहे. आणि अशा प्रकारे त्याच्या दोन्ही बाजू मी ट्रायंगल फोल्ड करून घेतले आहेत. असंच व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. आपण बघूया कसं ते सक्सेसफुल होतं आहे का नाही. हे बघा, अशा पद्धतीने मी ट्रायंगल फोल्ड केलं आणि थोडं खालपर्यंत खेचून घेतलेलं आहे. त्यामुळे ते व्यवस्थित आय गेस पॅक होईल. तर एक फ्लॅप मी त्याच साईडला दुमडून घेतलेला आहे आणि दुसरा फ्लॅप आपल्याला या ट्रायंगल्सच्या दुसऱ्या साईडला दुमडून घ्यायचा आहे. म्हणजे होपफुली हा बॉक्स व्यवस्थित पॅक होईल. लेट्स सी होतो आहे का. आता मी व्यवस्थित प्रेस करून घेतलेला आहे. मला वाटतं आहे की हा व्यवस्थित सील झालेला आहे, कुठूनही ओपन नाही होत आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. पण माझ्या हिशोबाने हे पॅकेट्स जेव्हा नवीन असतील ना, कडक असतील, तेव्हाच तुम्ही हे करू शकाल. मी ओल्ड पॅकेट्सवर पण ट्राय केलं, पण ते नाही होत आहे. तर नवीन पॅकेट्स असतात तेव्हाच असं ते फोल्ड करून ठेवून द्या. चला तर मग सगळे मसाले झालेले आहेत रिफिल करून. आता मी हे डब्यामध्ये भरून ठेवते आहे. सगळे मसाले असे रिफ्रेश खूप छान वाटत आहे. आणि अशा रिस्टॉकिंग केलेल्या डब्यांनंतर स्वयंपाक करायला अजून छान मजा येते. तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणखी तुम्ही कुकिंग आणि किचनमध्ये काय काय वस्तू एन्जॉय करतात तेही मला कमेंट्समध्ये सांगा. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. यूट्यूब मराठी रेसिपीज नवीन चॅनल आहे.
छान अशा उत्तम मराठी रेसिपीज, महाराष्ट्रीयन आणि बाकीचेही पदार्थ मी ह्याच्यामध्ये दाखवणार आहे. अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझा हा डब्बा तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा. बाय.